अंतकरणाने माफ करा. आणि जशी जशी मला ओळख पटत जाईल तसं तसं मी नाव सांगत जाईल. आता बहुतेक मंडळी माझ्या घरी येतात आणि तरी मला विचारतात त्या अंगणातून, होय का म्हणतो मी का सिरियस आहे का, मला विचारायला वय का का विचारणं पडत. म्हणतो मला ज्या रोज घोंगडीवर टाकतीन एक दोन बाया असा डोक्याला हातलाई बटेल राहतील तर वय विचारतो. काय बाबा तुम्ही मला खरंच वय का नाही म्हणतो मी सकाळले वयकत नाही तू का लागेन बागी तिसरी जागे विठाल विठाल. हे जे मरताना विचारलं जातं आपल्याकडे त्यामध्ये खूप मोठा अध्यात्म आहे. विचारायचं हेच असतं त्या मरणाऱ्याला. समजा कोणी सिरियस झालेलं आहे, आता काही टिकण्यासारखे नाही, ते एकमेकाला फोन लावतात की तुम्ही जा आणि त्यांना भेटून या, म्हणजे आपल्यावर बोल राहणार नाही. काही काहींना सूचना देतात एकमेकांना, जाया बरं जमा 2 रोज काही काढावं नाही, आणि जर तुम्ही पोचला नाही ती पोरले बोलतीन जाया या बी म्हणतो आमना कांदा लावाना नाव मजारच कांदा उमायना चला गेले तिथे. तोपर्यंत एकाने गल्लीतच बरं झालं तुम्ही येऊन गेले, मूर्ती दिखावनी कुठीन जयपूरतीनं आणेल होती काही मूर्ती दिखावनी म्हणजे गेले त्यांच्याजवळ. तर माणूस बसला खुर्चीवर, बाई गेल्यामध्ये विचारतायत त्यांना, ओळखलं का मला, मला ओळखलं तो नेता. चंद बाजूली एक बाई बटेल तिला वाटणं का डोळ्यावाटी जीवनिंग घ्या या ना आत आला द्या का नाही शे बा शे दोरा तरी द्या का फुरफुर फुरफुर चालू होती आहेत. आई बहीण सुरूच की इथला दोरा लावून गोटी जाईल जे बुवा आहे. ते विचारायला लागल्या त्या मॅडम मला ओळखलं का. हळूच एक आवाज आला, नाही मी तोशी एक बाई म्हणे, होय बाजूले आम्ही त्याने सख्या भाषा आहेत आमले त्याने आहे ती मग वैकनी आणि तू कधी उनी बाजारात मथुरा आमले वैकी राहिला नाही तो. काय त्याच्या मागचं अध्यात्म ओळखलं का. इतके वर्ष अध्यात्मामध्ये काढले, इतके वर्ष प्रपंचामध्ये काढले, ओळखलं नाही. ओळखलं ना बेसावधच होतो ना. केला कधी विचार, निज रूप को न जाना पुराण क्या करे. काय केलं, मिटा न द्वैत भाव तो गुरु ज्ञान क्या करे, वेद क्या करे, पुराण क्या करे. निज रूप को न जाना तो पुराण क्या करे, पुराण क्या करे. निज रूप को न जाना तो पुराण क्या करे, पुराण क्या करे. निज रूप को न जाना तो पुराण क्या करे, पुराण क्या करे. निज रूप को न जाना तो पुराण क्या करे, पुराण क्या करे. निज रूप स्वतःला ओळखलं का जगाला जाऊ द्या मी कोण आहे, कहां से आया कहां जाएगा ये कुछ मालूम कर ले. मिळाली कधी सवड, सगळं आयुष्य थारी मारी थारी मारी थारी मारी करता भीती उमरिया सारी रे मनवा नाही विचारो. विचार ना त्या मनालाच. आता कुठे गेलं मन. मन रमत नव्हतं, मन लागत नव्हतं, मन चंचल होतं, मनाला कळत नव्हतं, मनोमार्गे गेला. मग आता कहां से आया कहां जाएगा समजत काहीच नाही. पण प्रश्न विचारायची घाई खूप लोकांना. उत्तर माहीत असेल परफेक्ट तर प्रश्न विचारा. तुम्हाला उत्तर माहित नाही सांगणारा काही सांगेल मग ते गृहीत धराल का खरं म्हणून. एक बाबाजी असे ध्यान समाधी लावून बसलेले, बाजूला दिवा चाललेला, एक जण आला,
तरी मांडीबाई बटी घ्या त्या बाबापास. बाबांना वाटलं त्याला काही हरकत नाही, नमस्कार नाही, काही नाही, काही नाही, बटी घ्या, बटी घ्या, बटी घ्या. तो बी असा बसला जसा 3 रुपये शेकडा वाटायला बटेलचे बाटे सावकारी बैठक. आणि मग त्या बाबांना विचारतो, बाबा तुमले विचारा नव्हतं. बाबा नुसते पाहत होते, हा बी नाही, नाही बी नाही. नहीं म्हणतो तुम्हाला एक विचारायचं होतं. बोले क्या पूछना है? बोले बाबा ये पूछना है, ये जो दिया चल रहा है यहाँ पर, ये जो ज्योत चल रही, इसमें अग्नि कहाँ से आया? बाबांनी एकच केलं, दिन दिवा मला. बोले अग्नि कहाँ गया? क्या पूछा था तूने? कहाँ से आया? मैं तुझे पूछ रहा कहाँ गया, मालूम है? नहीं. बोले बाबा वो मेरा चिमटा ला रही इधर, इसको बताता अग्नि कहाँ से आया था. कधीच कोणत्याही साधू संतान जवळ जर पोहोचले तर सर्वप्रथम साष्टांग हे करी दंडवत. नमस्कार केल्याने आपली खानदानी मर्यादा ओळखली जाते. दारिद्र्याला कंटाळून मजुरीसाठी काहीतरी करावं म्हणून मी विठाबाई नारायणगावकरांकडे गेलो होतो. गेल्या गेल्या नमस्कार केल्यावर 3दा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विठाबाई त्या म्हणाले की मी एवढा महाराष्ट्रच नाही, मी अमेरिकेत जाऊन आले, पण माझ्या रावटीत येऊन माझ्या पायाला हात लावणारा तू पहिला पोरगा आहे. माझं वय त्यावेळी 27 वर्षाचं होतं. का आलास? म्हटलं गरिबीमध्ये आत्महत्येशिवाय पर्याय नाही, तुमच्याकडे काही काम मिळेल का? माझं गायन चांगलं आहे. अरे म्हणे इकडे गायन करून काय करशील, तमाशाचा मालक होशील, 5-6 गाड्या असतील, प्रचंड समुदाय मागे असेल, पण स्टेजवर येऊन तुला लोकांना हात जोडावे लागतील. त्यापेक्षा सावध हो हा शब्द मी त्यांच्याकडून शिकलोय. वारकरी संप्रदायामध्ये जा, संप्रदायाला तुझ्यासारख्या पोरांची गरज आहे. कीर्तनकार हो, इकडे स्टेजवर येऊन लोकांना हात जोडण्यापेक्षा तिकडे लोक तुला हात जोडतील, तुझे पाया पडतील, तिकडे जा, आयुष्याचं कल्याण होईल. आणि त्याच क्षणी निर्णय घेतला इकडे या. सावध व्हा. कोणत्याही क्षणी ज्याही पॉइंटवर जिथेही तुम्हाला कोणी सावध करणारे आले, येत नाहीत. काही काही जवळचे लोक सुद्धा मरण्याची वाट पाहतात की याला जाऊच द्या खड्डामा, याला नीट होऊ द्या. कानावर जर बातमी जरी आली की त्याला कोणीतरी त्रास देतोय, त्याला मारलं बा थोबाडीत एकाने, सगळ्या भाऊबंदकीने धावून जावं ना, नाही, त्याला मोकळा होऊ द्या, तो कधीच ना मागे राहता. काय होतो दुष्परिणाम माहिती आहे का? एक एक भाऊबंद जर तुमचा तुटला, शेवटी तुम्ही एकटे पडाल. आज तो तुटला, उद्या दुसरा तुटेल, परवा तिसरा तुटेल. काहीही करा, संघटना सोडू नका. काय सांगितलं वारकऱ्यांना? सगळ्यांना आपुली आपण करा सोडवण, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पण सगळ्यांनी एकत्र येऊन काय करा? नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. हळीला दीपला मुझकी, लाल दीपला मुझकी जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी.
कीर्तन ही अशी अवस्था आहे, सरळ इथपर्यंत नाही जाऊन पोचायचं कीर्तनात, कीर्तन सांग, ती अंतिम स्टेप आहे, सगळ्यातली उंच पायरी आहे ती. कीर्तनाची जी सुरुवात आहे, लावणी मृदंग श्रुती टाळगो सेव ब्रह्मरस आवडीने, हे कुठल्या अवस्थेत येतात? मिलन अवस्थेतले प्रसंग आहेत. पूर्व विराग नावाची एक अवस्था आहे, त्याच्यानंतरचे मिलन आणि तिसरा विरह. कीर्तनामध्ये पूर्वविराग अवस्था अशी, जर कोणी गायक होत असेल, कोणी पखवाजी होत असेल, कोणी विनेकरी, कोणी टाळकरी, कोणी कीर्तनकार, कोणी हार्मोनियम वादक, इथे यायच्या अगोदर एक मानस कल्पनेत कीर्तन सुरू होतं. कीर्तनकाराने उपरनं न बांधता पण उपरनं बांधलं अशी कल्पना, मानस कल्पना करून, माझ्यासमोर हजारो समाज बसलेला आहे अशी कल्पना करून अभंगाची अगोदर सोडवण करायची, नंतर या व्यासपीठावर यायचं आहे, या घोंगडीवर तेव्हा यायचं. गायकांनी घरी अगोदर प्रॅक्टिस. बऱ्याचदा असं होतं सुरुवातीला गायनामध्ये, भजनात सुरुवातीलाच आम्ही आलो तर कोणीतरी एक प्रमुख ते हार्मोनियम वाजवायचे, आम्ही साधा अभंग म्हणायचा, त्यांनी शेवटच्या चरणाला चाल लावायची. मग एखाद दिवशी त्यांना भेटायचं, मला आज चाल म्हणायचे, हा तोंड ना घ्यायचे का तो चाल बनाना. कसं तरी रेडिओवर ऐकलेलं असायचं. मी ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव ऐकून चांगलं बसवून घेतलं आणि शेवटच्या चरणाला तो का म्हणे नोनेउक्तीची या खोली, मी चाल लावायला लागलो. थांब जरसा स्वर द्या, थांबा स्वर द्या. मग तू आणखी कोणले सूर देव आणि सांगचे, माझी तक्रार आहे का? केले मी सुरुवात. तो का म्हणे नेणो युक्तीची या खोली, तो का म्हणे नेणो युक्तीची या खोली. तमदरचा भयंकर तपश्चर्या करणे पडस. म्हणतो मग केशी वाढवू का चाटी करू? ते परवानग्या कसे तरी चाल दिवसा, आता रात्री कोणाचं तरी कीर्तन आहे, चाली म्हणायला लागलो आम्ही. मग आम्हाला बोलवायचे, एवढा चाली म्हणायला आवाज चांगला आहे, माझा आवाज चांगला होता, पाठांतर जेमतेम होतं. आणि तेव्हाचे बाबा असे लिहून आणत नव्हते. त्या बाबाला विचारायला जाऊ, बाबाजी अभंग कोणता घेणार? ऐन वेळी पाहू, कवय आम्ही ठेवायचा सुतवय आमना जीवनादगड उकलाई जाई, तवय तू अभंग काढचे का तटे? विठ्ठल विठ्ठल एक तर नवीन नवीन सुरुवात. भीती काय वाटायची? आपल्याच गावचे लोक, आपला अपमान तर होणार नाही यांच्या समोर, चाल म्हणायचे, या या बरं बरं. अण्णांबरोबर सांगत होतं, त्या कोणती गली मातली चप्पल आहे ना, साधा दांगडो घालतील का? विठ्ठल विठ्ठल बर. तुम्ही नियम म्हणते का कोणी वटावरती कीर्तन ऐकत होईल? नाही तर त्या आमना दोंडे अंगत करच्या, त्यांनी कुत्र समजायचं, सासूनाच कानपटाम ठेवीन ते. विठ्ठल 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 विठ्ठल. इतक्या अडचणीतून गायन पुढे येतं. आता हे सोपं आहे का वाजवायचं? कीर्तन सुटल्यानंतर सुद्धा रियाज करावा लागतो, एकांतामध्ये रियाज करावा लागतो, तान छडावी लागते. जवळ कोणीच नाही तरी सुद्धा, आता मी कधी कधी कीर्तनाला जायचो, पूर्वी म्हणजे दिवस दिवस त्या चिंतनात गडलेला असायचो. 2 तास बोलायचं तर 4-6 तासाची प्रॅक्टिस करावी लागत होती घरी. आणि घरी पत्नी मला विचारायची, भाजी देऊ, भाजी देऊ का? हा भाजी दे. काय तुमनं आमने म्हातारी आणखी बाई ना पुढे हाऊ कानी रात पायट नाही एकला याला एखादी बघतले त्या काढणार पुढे. विठ्ठल विठ्ठल असं गुंगावानं लक्षण काही चांगलं नाही बने.
आता कोण काय गुंगीत असतो जो साधना शिकतो. आता जे हे IPS वगैरे अधिकारी असतात, हे MPSCचा अभ्यास करणारे, UPSCचा अभ्यास करणारे, हे रस्त्याने पळणारे पोरं पोलीस भरतीसाठी, त्यांचं त्यांना माहिती काय गुंगीमध्ये असतात. पण रस्त्याने हायवेवरून पळणाऱ्या पोरांना नम्र विनंती, मोबाईल हातात घेऊन पळू नका. गाणे ऐकून तर मुळीच पळू नका. कारण आमचे व्याही पोलीस भरतीच्या ठिकाणी जातात, पोलीस आहेत ते. तर त्यांनी एकच सांगितलं, म्हटलं का आपले हे पोरं बरेचसे परीक्षेत काही येतात, काही ग्राउंडमध्ये येत नाहीत, काय भानगड आहे. म्हणे या मुलांना मोबाईलच्या गाण्यावर पळायची सवय झालेली असते, गाण्यावर. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना पळायला लावतो की तिथे स्टार्ट, तो शॉर्ट निघत नाही तोपर्यंत ॲक्शन घ्यावी लागते. आणि यासले जोपर्यंत वाकाड रबाबल्या सुरू होत नाही तोपर्यंत यांचा पाय उठत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग या प्रत्येक गोष्टीमध्ये सावधगिरी. अभ्यास तर करायचा आहे. आता कालच एका पोरीला भेटलो, ती तुमच्या धुळे जिल्ह्यामध्ये चिमठाण्याची पोरगी आहे, हर्षदा अरुण गवते. इंग्लिश मीडियम स्कॉलरशिपमध्ये जिल्ह्यातून ती पहिली आली 5वीला. आता ते लेकरू आपली वाट पाहतं. तिच्या बापाने सांगितलं, म्हणे असं असं झालं महाराज, पहिली आली. मग बाबांनी काय करतोय, आत घाल ना की सामा, काढले 100 रुपये. म्हटलं की बेटा, नाही नाही बाबा, म्हटलं की कमाल केली तू, तुला काय व्हायचंय बेटा पुढे? 5वीतच आहे पोरगी, काय म्हणते, मला कलेक्टर व्हायचं आहे. म्हणा कलेक्टर, 5वी माय पर्या 10वी मागे. आता बापले विचारो याला काय करायचे पुढे, आहे का ते आता मार्क पडावरचे, म्हणजे तुला लाजच नाही का एवढी तेवढी, याला कितला मार्क पडतील, तू काही करेल नाही का तयारी? सावध होशील घेवा. विठ्ठल विठ्ठल चौशिंच्यान चुलता पहिल्यासारखं शिकडतं नाहीत मारा जाते मास्तरे. म्हणतो याला 1947 मा टाकता तू. पहिल्यासारखं जाऊ द्या, आतेसारखा चांगला मास्तरे कुठे नाही. पहिल्याच दिवशी गुलाब पुष्प देऊन स्वागत करतायत. केवढं नशीब काढून पोरं आले. पहिल्याच दिवशी या दादा हो, तुम्ही जिता आम्ही जिता. किती भाग्यवान पोरं आहेत. पहिल्याच दटाई द्यायचे, यांना मारायचं नाही. यांचं मन दुखेल एवढं कडक बोला नाही. या इथला संविधान लगीन मा पाहिजेत. आमने पोरले मारान नाही, आमने पोरले अंगण झाडान सांगान नाही. पायटे उठताच 3 सासूने तिले कोरीच्या आकर देवानी. काय भाग्य महाराज. एवढंही करून नापास करायचं नाही. 9:15 पहिली याल खिचडीवर तेल आणि ठेवानं. आणि खुशाल म्हणतात लोक की बा ते पहिल्यासारखा मास्तरी राहिला नाहीत. अरे पहिला 10 मास्तरीच मीच ना, ते एकच होई राही ना. अतिरिक्त कामगिरी किती आहे. कधी जनता सावध होईल की ज्यांना गुरु बनवलेलं आहे. गुरु मेरी पूजा, गुरु मेरा गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु मेरा भगवंत. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद. म्हणा सगळे. पार ब्रह्मा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा, गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद,
शासन प्रशासनाकडे की हा गुरु माझ्या मुलासाठी गोविंद आहे, माझ्या मुलाची पूजा आहे, माझ्या मुलाचं परब्रह्म आहे, एवढंच नाही माझ्या मुलासाठी हा भगवंत आहे. कधी जाग येईल? स्वातंत्र्य नव्हतं तोपर्यंत पारतंत्र्यात होतो, झाले स्वतंत्र. सावध नाही झाले, स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार काढला. बनवायचं होतं सुराज्य, झालं का सुराज्य? पहिल्याने परकीयांच्या गुलामगिरीमध्ये होतो, आता आपल्यांच्या गुलामगिरीमध्ये होत. आपल्यांनी तर अशी गुलामगिरी उभारली महाराज, दिवसभर मोकळ्या फिरणाऱ्या लोकांना दिवसा सवलत, रातल्या 11 वाजेला लोक फिरतील का असा रस्ता सोड. रात्रीची संचारबंदी, अरे यासना उमरट वंडालणार नाहीत का ती संचारबंदीलाही राहणार. सगळे जणच्या घरी झोपतील ना आता. त्याच ना पायरे नवनं कीर्तन आटले उभे होई गे. विठ्ठल विठ्ठल पहिल्याने बाहेरच्यांचा धाक होता, आता घरातल्यांचा धाक झालेला आहे. आणि या धाकामध्ये जीवन संपून जाणार आहे. जे मी अगोदर सांगितलं ना की प्रगट व्हायच्या अगोदरची तयारी तिला म्हणतात, जी आपण पूर्वतयारी परीक्षेच्या भाषेत म्हणतो, ज्याला सराव किंवा व्यायाम पहिलवानांच्या भाषेमध्ये म्हणतात. संसाराचा सराव आहे का अगोदर? इंद्रियगत ज्ञानामध्ये जे मोडतं त्याला प्रॅक्टिस नाही, त्याला मार्गदर्शक नाही. इंद्रियाच ठराविक कालानंतर आपले गुरु बनतात आणि ते आपल्याला मार्ग दाखवतात. पण एक इंद्रिय जे जे म्हणती ते पुरुष करती, ते तरलेची ना तरती विषय सांगतो. आपण ठरवायचं ना आपल्याला काय करायचे. गळ्यामध्ये माळा टाकल्यात ना, मग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. एवढ्यासाठी काय सांगितलं माहिती आहे का, की चुकूनही ज्यांना देव प्राप्त करायच्या मार्गावर जे आले त्यांनी तमाशा पाहू नये. मला कीर्तनाचं मार्गदर्शन तमाशाच्या फडाच्या प्रमुखाने केलेलं आहे. का पाहू नये? सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती ही वारकऱ्यांची तिसऱ्याच अभंगाची साधना सुरू होऊन जाते. काही लोक म्हणते नाही हो महाराज तमाशा मग काही तसं बट वाईट राहत नाही, मग बट चांगलं बी राहत नाही ना. मग कीर्तन मग काय वाईट छे? पेढा कोणत्याही अंगाने खातो पेढाच आहे. आंबा तुम्हाला सरळ खाता येत नाही, सालपटं फेकावं लागेल, कोई फेकावी लागेल, केळाचं वरचं सालपटं फेकावं लागेल. पेढानं काय फेकशाल? पेढाला बिया राहतेस का कार भाऊ? तुला 15 वाला 3 जण, केवढं भाग्य. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला अंगोरला आहे का? हा चांगलं आहे. म्हणा कसं अंगोरला पोऱ्या जाय आधी मला बिचकावा मग मना पाहिजे दूरच येत त्या अजून मी. माझ्यासोबत माझे मुलं जेवत सुद्धा नव्हते. मी जर म्हणून चल बसणार नाही, आम्ही नंतर जेऊ, आईसोबत जेऊ. कारण मनजोडे बसतात, मी त्यातले सांगू मन मग 15वा अध्याय म्हण. हा तो 15वा अध्याय ना पाय रे अंग सोडी देईन तर कचाही गायतात पोरे. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या पत्नीने तर मला सांगितलं का तुम्हाला त्या अध्याय भिद्यायचा तथा सांगत जा तुम्ही लोकेसले. हा उपरी आणि काच धरलेले त्याला भूक लागेल राहतो तुमले देखता तो वटावरच केस बने. म्हणतो काही 15 अध्याय नको म्हणू, चल जेव्हा मन समोर तर बटतो. एखादी भक्ती गीत येतं का तुला? त्याले जेवण टाइमले देवनाविषयीच काढत नका जा तुम्ही. म्हणतो बटाचे मन शेंदूरने 5 वारा जाई राहिने. सावध व्हायचं कधी? संस्कृती काय सांगते? भोजन ही यज्ञ है, ब्रह्माग्नि में है आहुति, नर शुद्ध चित्त करे सेवन तो दिव्य होती मती. आता ते समाधान दादा तुम्ही किती लोकांचं जेवण होतं तुमच्याकडे आज? 200-250 200 का 250?
अंदाजे चला 200 धरले होते आपण, वरला 50 जाऊ द्या देवले. 200 लोक जेवले म्हणजे तुमच्याकडे 200 यज्ञांची फलप्राप्ती आहे. आज आपल्याला वारकऱ्यांना एक अशी साधना सांगितली, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन. हवन म्हणजे यज्ञ होते, नाम घेता फुकाचे. हल्ली पितरांच्या कल्याणासाठी, पंडू राजाच्या सद्गतीसाठी स्वर्गात असूनही त्यांचं आसन अशा ठिकाणी होतं की नरक यातना भोगणारे जीव त्यांना दिसायचे. त्या दुःखवी अनेकांच्या दुःखे, काही माणसांना हळहळ वाटते दुसऱ्याच्या दुःखांनी, काही लोकांना आनंद वाटतो. गया चाकला खड्डा मा ते लंबावू या ते समजी त्याले. या असा हा एक वर्ग हा स्वतंत्र आहे, दुसऱ्यांसाठी रडणारा वर्ग स्वतंत्र आहे. पंडूराजे त्यातले. नारदजींच्या हस्ते निरोप पाठवला, माझ्या मुलांना राजस्वी नावाचा यज्ञ करायला सांगा. त्यांनी केला, वडिलांची सद्गती झाली. हल्लीच्या रेटिंग प्रमाणे, हल्लीची महागाईची रेटिंग, कमीत कमी 50 कोटी रुपये राजस्वी नावाच्या यज्ञाच्या उपशाखेला लागतात. हत्तीच्या सोंडेसारखी शुद्ध गीर गाईच्या, गावरानी गाईच्या तुपाची धार अखंड सोडावी लागेल. तुम्ही म्हणजे आता आमले अजून गीर गायनं तूप द्या काल भेटेल नाही. दल्ला गया गया जय सीताराम, जाता जाई ताता जाई. वही नेमन कर्म करेल तर जगे नाही तर आवशीन तर सापना बिजा माराम चालना घ्या. वही काही काही सांगतात. आता एकाने मला विचारलं होतं, त्याचा बाप काल मेला, मी दुसऱ्या दिवशी गेलो, बाबा आम्ही त्या अशी तगारी ठेवली होती, तगारी मग असं काहीच उमटलं नाही. मन बाप मुक्तवी घ्या होई का, पीठवर काहीच उमटेलं होतं नाही म्हणे. मग तर तुन बाप बेरड होता, कोण संगीच कबली नाही. तुला वाटच का तुन बाप मुक्त होई, तुला सांग जायलचे का काय काय कथ कथ ठेलचे. बाबा तसं जर रीत सर्दे काल घे 11 पित्रे सुद्धा घालायला लायकीन नाही बरं. म्हणतो मला आजच 100 रुपया दिले पायपडीच, मी बी काही येवान पण मा पडावं नाही का. तू आणखी त्यान तीन ऊस केलचे. अनेक कर्मदोष झालेले असतात, यावर इलाज आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सहज हवन, सहज झाला यज्ञ. कुठे एवढे पैसे कधी जमवून कधी जमतील आमच्याकडे, केव्हा करून. एवढंही करताना कर्मकांडामध्ये थोडीशी जरी चूक झाली तर काय होतं माहिती आहे का, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. भक्ती संप्रदायातला कर्मात्मक विभाग तीर्थयात्रा आहे, आणि ज्यांना ते शक्य नाही ना, मग काय करावं महाराज, आम्ही तीर्थव्रती भाव धरी रे करुणा शांती दया पावना हरि, शांती दया पावना हरि करी, शांती दया पावना हरि करी. करुणा शांती दया पावना हरि करी, शांती दया पावना हरि करी, शांती दया पावना हरि करी. शांती निर्माण होईल अशी दया तो हरी करी. कर्मदोष न करून घेता, जे शक्य नसेल ना त्या भानगडीत पडू नका. सांगितलंय आम्हाला, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे उदर भरण नोहे. फक्त पोट भरायचं नाही, जाणीजे यज्ञ कर्म. 200 लोक जर जेवले असतील ना, 200 यज्ञांची फलप्राप्ती तुमच्याकडे. आणि आता अंदाजे 200 लोक आलेले असतील हे ज्ञान श्रवण करायला. या 200 लोकांच्या श्रवणाचं पुण्य जमा होईल तुमच्याकडे, दोघं भावांकडे. पण उद्या सकाळी तुम्ही रीतसर तुम नालोंग पैसा भिडी घ्या, अत्यात दल्लाल देवा नका, तुम्ही दाबिले आणि दोन्ही भाऊनी तुम्ही ठरावा. पुण्य आलं तुमच्याकडे. उद्या सकाळी रीतसर बसून आंघोळ वगैरे करून दोघं भाऊ वडिलांच्या सद्गतीसाठी आम्ही सादर समर्पित करीत आहोत. हे पांडुरंग माझ्या वडिलांकडनं
काहीही चुकलेलं असेल तुझं तर ब्रीद आहे मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून इथं माझ्या वडिलांना तुझ्या अनंत हातांनी तुझ्या अनंत स्वरूपामध्ये विलीन करून घे. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ही वैदिक पद्धतीची पुण्यतिथी आहे. विठ्ठल विठ्ठल. आता झालं काय माहिती आहे का, पुण्यतिथीनं कीर्तन देत असं मला काय सांगत असलं की मजबूत हासाडा जाऊ देतात. चला हासाडी दिवस कशासाठी करतो आपण.